धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। मी सुरुवातीलाच नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या ठिकाणी बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित आज धम्म परिषद या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थाने विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे, मानवतेला करुणेची दिशा देणारे भगवान गौतम बुद्ध यांना माझं विनम्र वंदन करतो, नमन करतो। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी विनम्र वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित जगभरातून आलेले आदरणीय भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि माझ्या लाडक्या धम्मप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो, आज इथं खासदार आपल्या प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे आहेत। त्या भीमाची लेख म्हणाले, इकडे पण दुसरी भीमाची लेख आहे महापौर ठाण्याची, शर्मिला पिंपोळकर महापौर ठाणे। त्याचबरोबर या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि खास संभाजीनगरहून आलेले आपले भंतेजी विश्वदानंद महाथेरो आणि भंते विनय बोधी महाथेरो, भंते के आर लामा, भंते शांतिप्रिय थेरो, भंते डॉक्टर राजरत्न थेरो, भंते संबोधी थेरो आणि भंते आर आनंद थेरो आणि राहुल लोंढे आहेत आपले, ते पण मुलगा आहे, तो पण आपला प्रवक्ता आहे, सिद्धिविनायक मध्ये पण आहे, सिद्धिविनायक मंदिराचा ट्रस्टी आहे आणि किरण सोनावणे आमचे शिवसेना प्रवक्ते आहेत। उपस्थित सर्व मान्यवर आहेत आणि बाकी सगळे भंते उपगुप्त महाथेरो, भंते करुणासागर थेरो, भंते महामोगलायन थेरो, भंते सदानंद थेरो, भंते शीलकीर्ती थेरो, भंते बोधिशील थेरो, भंते काश्यप थेरो, भिक्खुनी उपलवर्ण, भिक्खुनी कल्याणी, अनेक सगळेच आता ज्यांची नाव राहिले असतील ते माफ करा, सर्व भिक्खू संघ आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे या सगळ्यांचं ठाणे नगरीमध्ये स्वागत करताना मला आनंद होतोय, कारण ठाण्यामध्ये मगाशी कोणीतरी नाव घेतलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हे ठाणं, बाळासाहेबांचं देखील या ठाण्यावर विशेष प्रेम होतं आणि म्हणून या ठाणेकरांनीच या तुमच्या सर्वसामान्य एकनाथ शिंदेला या राज्याचा मुख्यमंत्री केलं आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून ठाण्याच्या या पवित्र नगरीमध्ये ही आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते याचा मला विशेष आनंद आहे। खरं म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात ठाणे जिल्ह्याच्या याच भूमीमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचा मोठा प्रसार झाला होता। खरं म्हणजे सातवाहन काळात बौद्ध धर्म खूप भरभराटीस आला होता। त्या काळातही कान्हेरी लेणी, पूर्वीच सोपारा म्हणजे आताच नाला सोपारा, इथं आजही प्राचीन स्तूप आणि शिलालेख आहे।
त्यामुळेच ही परिषद ठाण्याच्या भूमीत होते याचा आपल्या सगळ्यांनाच विशेष आनंद आहे. खूप खूप आनंद आहे, समाधान आहे. आणि सगळ्या भिक्खू संघाच्या या इथं येण्याने ठाण्याची भूमी देखील पावन झाली असं मी म्हटलं तर आवडत होणार नाही. आणि म्हणून धम्म चळवळीच्या प्रवासामध्ये धम्म परिषदांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आज ही भव्य आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी होतीये. याचे संयोजक भंते रत्नप्रिय थेरो यांच्या पुढाकारानं भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये होते. त्यांचे अनेक सर्व सहकारी इकडे बसलेले आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून आज इथं ही परिषद होतीये. मगाशी आपले रत्नप्रिय थेरो यांनी प्रमोदचं नाव घेतलं, राहुलचं नाव घेतलं. अनेक कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या आयोजनासाठी मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतोच आहे आणि मनापासून सगळ्यांचं स्वागत देखील मी केलेलं आहे. या परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. हे मला स्वतःला मी भाग्यवान समजतो. आणि खऱ्या अर्थाने संघदान ही केवळ परंपरा नसून ती बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता आणि समर्पणाची भावना आहे. आणि म्हणूनच याला अधिक महत्व आहे. मला हे भाग्य लाभलं याचा मला विशेष आनंद आहे. आणि ही संधी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राप्त झाली. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. या परिषदेमध्ये बुद्ध रत्न हा अत्यंत मानाचा पुरस्कार मला आपण दिलेला आहे. या गौरवाबद्दल देखील, या मानाच्या पुरस्काराबद्दल देखील मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. आणि स्वतःला मी हा पुरस्कार मला आपण दिल्याबद्दल भाग्यवान देखील समजतो. या पुरस्कारामुळे आणखी माझी जबाबदारी वाढलेली आहे. खरं म्हणजे अनेक पुरस्कार प्राप्त होतात, अनेक गौरव प्राप्त होतात. परंतु जेव्हा जेव्हा जे पुरस्कार प्राप्त होतात, गौरव प्राप्त होतात, त्यामुळे ज्याला तो मिळतो त्याची जबाबदारी आणखी वाढते. कारण शेवटी अशा प्रकारचे पुरस्कार समाजाचे विविध भागामध्ये, विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होत असतो. आणि म्हणूनच अशा प्रकारचे पुरस्कार जेव्हा पाठीवर शाबासकीची थाप मिळते त्यावेळी आणखी चांगलं काम लोक करतात, आणखी प्रेरणा मिळते, त्यांना ऊर्जा मिळते आणि समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते. ही समाजाची आणि काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो इथं. आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या शब्दात एवढंच सांगतो, मी वादळ वारा, मी भीमपुत्र आहे. मी वादळ वारा, मी भीमपुत्र आहे. मी बुद्धांचा अनुयायी, शांतीचा दूत आहे. मी मुख्यमंत्री असताना त्याचा उल्लेख आपण केला. वर्षा बंगल्यावर पवित्र वर्षावास आयोजित करण्याची संधी मला मिळाली. भोजनदान, धम्मदान आणि चिवरदानाचं भाग्य मला लाभलं. त्यात माझ्याकडे वेळ कमी होता. परंतु मी आपले सगळे कार्यक्रम बघितल्यानंतर मी अगदी शेवटपर्यंत त्या कार्यक्रमाला थांबलो. सगळे कार्यक्रम थोडे बाजूला ठेवले. त्याचा आनंद आहे मला. आणि म्हणून महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात आपण उल्लेख त्याचा केला की पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बुद्ध वंदनेचे सूर घुमले. हे देखील महाराष्ट्राने, देशाने पाहिले. तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा होता. आणि म्हणून मी सांगतो, बौद्ध हा केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे. बौद्ध धर्म ही एक क्रांती आहे. आणि फक्त धार्मिक क्रांती नाही तर सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धाच्या धम्म प्रवचनासाठी नव्हे तर आचरणासाठी आहे. बुद्धाचा
खऱ्या अर्थाने आपण धम्म म्हणजे दुःखातून मुक्ती मिळवून देणारा मार्ग, सजीवांच्या कल्याणासाठीचा शाश्वत मार्ग, मानवी जीवनातील दुःखाचं कारण शोधून त्यावरचा उपाय म्हणजे धम्म, सत्य, अहिंसा, करुणेवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म. आणि म्हणून धम्म हा केवळ एक धर्म नाही, मानवी मूल्ये, शांती, समतेचा पाया आहे. बुद्धांचा धम्म हे मानव मुक्तीचं तत्वज्ञान सांगणार आहे आणि हा धर्म सदाचाराची शिकवण देणार आहे. त्याचा उल्लेख आपण केला आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांची आहे. धम्म याचा अर्थ जगण्याचा मार्ग म्हणजे वे ऑफ लाईफ असा होतो. भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवला. तो मार्ग दाखवण्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेतली. लाखो लोकांना समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळवून दिला. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिले नाही, तर या मातीला बुद्धांचा धम्म पुन्हा मिळवून दिला. आणि बाबासाहेबांमुळेच माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. एक सर्वसामान्य घरातली आमची लाडकी बहीण ज्योतिताई वाघमारे थेट राज्यसभेच्या खासदार झाल्या. आमची इथं बसलेली दुसरी बहीण शर्मिलाताई ही ठाण्याचं महापौर पद त्यांना मिळालं. अशा अनेक 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 उदाहरणं देता येत. आणि म्हणून आपण नशिबान आहोत की आपल्याला बुद्धांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञावान महामानवाचा आधार आपल्याला मिळाला. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. बुद्धांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आणि मानवतेचा कणा आहे. आणि म्हणून या निमित्ताने चळवळीतील विशाल उशीर यांची कविता आठवते. बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतो. बुद्धाने पेरलेलं बीज दलितांच्या हृदयात रुजलं, शोषितांच्या रक्तात मिसळलं, अस्पृश्यांच्या अश्रूमध्ये भिजलं. बुद्धाने दिलेला धम्म बाबासाहेबांनी जगवला. बुद्धाने दिलेला प्रकाश बाबासाहेबांनी पसरवला. आणि ज्या धम्माने जगाला शांतता दिली त्याच धम्माने बाबासाहेबांनी दलितांना मुक्ती दिली. आणि म्हणून त्यामुळे कवी म्हणतो बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतो. हे विशाल उशीर यांचं कवितेची ओळ आहे. बाबासाहेबांचे उपकार आपल्याला कधीही विसरता येणार नाही. आणि म्हणून त्याचबरोबर आज आम्ही जेव्हा सरकार म्हणून काम करतो, बाबासाहेबांची ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि त्रिसूत्री आमची मार्गदर्शक आहे. या त्रिसूत्रीवरच आम्ही आमचा कारभार करतो. हाच विचारांचा वारसा महायुती सरकार जीवापाड जपत आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून सामाजिक न्यायाचं तत्व आपल्याला जपलं पाहिजे. ते जपण्याचं काम आपण करतोय. धम्मात नैतिक आचरण, मानसिक शिस्त म्हणजे शील आणि समाधी आणि शहाणपण आणि प्रज्ञा यावर भर दिला जातो. थोडक्यात धम्म म्हणजे स्वतःचं मन शुद्ध करून मानवी जीवनातील दुःख दूर करण्यासाठी योग्य आचरण करणं हेच आहे. आणि म्हणून मुळात धम्मचिंतन हे ठराविक वर्गासाठी नसून ते वैश्विक आहे, सगळ्यांसाठी आहे. आणि त्याचं आचरण सगळ्यांनी केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना विश्वाचं कल्याण व्हावं वाटतं, जगात शांतता नांदावी असं वाटतं, अशा सर्वांसाठीच ही आजची धम्म परिषद महत्वाची आहे असं मी या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून आज जगभरातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आहे. आपण पाहतोय पुढे इराण, इस्रायल, अमेरिकेचे युद्ध सुरू आहे. सीमांवर तणाव आहे. निरपराध नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. वाईट येत वाटतं, लहान लहान मुलांचे देखील बळी जात आहे. आपण मानवता विसरून चाललो आहोत. युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागतात. अशा काळात भगवान गौतम बुद्धांची शिकवणच जगाला वाचवू शकते. काय म्हणाले होते भगवान बुद्ध? द्वेषाने
द्वेषाला द्वेषाने संबोधता येत नाही, प्रेमानेच तो शांत होतो. ही भगवान गौतम बुद्धांची शिकवण आहे. पण हा संदेश फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाही, तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवरून संत परंपरेच्या या पवित्र वारशातून आपण जगाला एक ठाम संदेश देऊया. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. भौतिक सुखाच्या मागे धावण्याची फार मोठी स्पर्धा जगभरात सुरू आहे. फास्ट फूडच्या जमान्यात आपल्याला सगळं काही फास्ट हवं असतं. पण या धावपळीच्या धावपळीमध्ये मानसिक सुख, मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक शांतता कुठेतरी हरवून जाते आहे. अशा वेळी गौतम बुद्धाने दाखवलेला शाश्वत मार्ग हा जगाला तारणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण देवतांची, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतो. पण गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवणं आणि आचरणात आणणं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून जगात बौद्ध धर्म इतका विवेकनिष्ठ आणि वृत्तीनिष्ठ धर्म नाही. नीती नियम त्यांनी आखून दिले नाही. मी सांगतो तसे वागा, मी सांगतो तसं जगा, कृती करा तर तुम्ही बौद्ध, असे त्यांनी कधी म्हटलं नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि म्हणूनच उलट भगवान बुद्ध सांगत, मी सांगतो म्हणून तुम्ही डोळे झाकून तसे अनुकरण करू नका. तुम्ही तुमच्या पातळीवर त्याची सत्यासत्यता तपासा आणि मग त्याचं अनुसरण करा. ही त्यांची शिकवण आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा आपल्याला ही आपली संस्कृती सांगते, आपला धर्म सांगतो, जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला, तर त्या संस्कृतीचं रक्षण हे सुद्धा कर्तव्यच ठरतं. आणि म्हणून तथागतांनी म्हटलं होतं, अत दीपो भव, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. आणि म्हणून आपण बुद्धाला केवळ मूर्तीत न शोधता त्यांच्या विचारात शोधलं पाहिजे. कर्मकांडाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा आचरणामध्ये शुद्धता आणणं हाच खरा धर्म आहे. मी आपल्याला एवढं सांगतो, आपण जेव्हा जेव्हा अडकलतो, हतबद्ध होतो, तेव्हा आपल्याला बुद्धच मार्ग दाखवतो. आणि त्यामुळे गौतम बुद्ध हे आपल्यासाठी तेजस्वी दीपस्तंभासारखा आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि जाता जाता 4 शब्द मी आपल्याला सांगतो. न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से. जहाँ नफरत है वहाँ प्यार का एहसास बनो. जहाँ नफरत है वहाँ प्यार का एहसास बनो. खुद को दीपक बनाकर तुम जग का प्रकाश बनो. आणि म्हणून मी आज आपल्याला संतेजी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि एवढंच सांगतो, जाता जाता पुन्हा एकदा मी जेवढे सर्व लोक आले त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मला एक आनंद विशेष आहे की फक्त महाराष्ट्रातले नाही, देशभरातून, जगभरातून लोक इथं आलेले आहेत. जगभरातून लोक यहाँ पर उपस्थित आहेत, इथे समोर उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आत्मज्ञान, करुणा, शांती आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी कायम या ठिकाणी प्रेरित करते. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला जाता एवढं सांगतो, न कोई ऊंचा न कोई नीचा, उन्होंने समता सिखाई. न कोई ऊंचा न कोई नीचा, उन्होंने समता सिखाई. गुलामी की जंजीरों को तोड़कर स्वतंत्रता दिखाई. जब जब डूबी ये दुनिया अज्ञान के अंधेरे में, जब जब डूबी ये दुनिया अंधेरे के अज्ञान के अंधेरे में, बुद्ध के ज्ञान ने ही हर बार सुबह दिखाई. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो.
आणि पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय आणि सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खूप खूप धन्यवाद माननीय एकनाथ शिंदे साहेब. आपण अतिशय